नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक्स जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते इतरांपर्यंत पोहोचावेत व छोट्या व मोठ्या उद्योजकांना दोघांनाही त्याची माहिती व्हावी व त्यांच्या मागची थॉट प्रोसेस व प्रत्यक्ष आपण ते कसे वापरतो याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण विविध विषयांना हात घातलेला आहे, जसं कस्टमर बिझनेस मॉडेल कॅनव्हास, कस्टमर सेगमेंटेशन, लीड क्वालिफिकेशन, सेल्स प्रोसेस, अशा विविध विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे. आणि आपण मागचे एक 2-3 सोमवार झाले आपण जे काही आहे, वी आर टॉकिंग अबाउट स्टार्टअप सुरू करण्या अगोदर कुठल्या प्रश्नांचा विचार करावा, डार्क साइड ऑफ स्टार्टअप्स किंवा ऑन्टरप्रिनरशिपची काळी बाजू जी आहे ती काय आहे. आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या आणि तितक्याच उत्सुकतेच्या विषयावरती, म्हणजे की स्टार्टअप आयडियाज येतात कुठून. हाऊ डू यू गेट स्टार्टअप आयडियाज. तर त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. राईट. सो स्टार्टअप्स आयडिया बेसिकली आयडिया कुठूनही कधीही केव्हाही येऊ शकते. म्हणजे एखादी चुकलेली बस असू दे किंवा न मिळणारी टॅक्सी असू दे किंवा भाडं भरता येत नाही म्हणून केलेला प्रयत्न असू दे, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे एका स्टार्टअपची सुरुवात करण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. आपण आपले प्रत्यक्ष अनुभव जे आहेत ते सुद्धा बऱ्याच वेळेला स्टार्टअपची आयडिया स्टार्ट करण्यासाठी महत्वाचे असतात. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटतं, की स्टार्टअप चालू करण्यासाठी खूप काही मोठं असं हवं आहे किंवा जग बदलून टाकेल, दुनिया बदलून टाकेल अशी काहीतरी संकल्पना किंवा आयडिया हवी आहे, तर असं मुळीच नाहीये. एक साधी सरळ सोपी आयडिया किंवा एक साधी सरळ मूलभूत गरज सुद्धा एका स्टार्टअपचा जन्म घालू शकते. ते कसं ते आज आपण पाहणार आहोत. आज मी बऱ्यापैकी जे काही वेगवेगळे मेथडॉलॉजीज आहेत स्टार्टअप्स च्या संदर्भात किंवा स्टार्टअप्स कसं जनरेट होतात किंवा सुरुवात कशी होते त्याच्याविषयी बोलणार आहे. पहिली गोष्ट आहे ती रिझन, आणि याचं एक समर्पक असं उदाहरण आहे ते म्हणजे एअरबीएनबी, की कारण काहीतरी. एअरबीएनबीचे जे काही फाउंडर्स आहेत ते सॅन फ्रान्सिस्को या शहरात राहत होते. भाडं तिथे अतिशय महाग होतं. त्यांच्याकडे भाडं भरायला पुरेसा पैसा नव्हता आणि काय करावं म्हणून त्यांनी एका पोटभाडेकरूला जागा दिली आणि Airbnbचा जन्म झाला. त्यांच्याकडे पैसा नव्हता भाडे भरण्यासाठी, म्हणून त्यांनी ही संकल्पना राबवली. बघता बघता पुढे त्याचं Airbnb मध्ये झालं, रूपांतर झालं. आज Airbnb जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे आणि जगातली एक सगळ्यात मोठी हॉटेल व्यवसाय असा आपण बोलतो, जो असा हॉटेल व्यवसाय ज्याचे स्वतःचा एकही मालकीचा कमरा नाही, तरी सुद्धा जगातला सगळ्यात मोठा हॉटेल व्यवसाय होऊन बसलेला आहे Airbnb. सुरुवात झाली, त्याची भाडं भरता आलं नाही आणि तो कसा भरायचा, त्याच्यासाठी काय करावं, या साध्या कारणापासून सुरुवात झालेली आहे. ट्रिगर म्हणजे मला काहीतरी भेडसावतोय, मला काहीतरी सतवतंय आणि मग मला त्याच्याबद्दल काहीतरी करावं असं वाटतं. तर ट्रिगर रेड बसची कथा सुद्धा अगदी गमतीशीर आहे. रेड बस आज आपण बऱ्याच वेळेला भारतात कुठेही बसने प्रवास करत असताना सहज बसच काय तर ट्रेन्स आणि फ्लाइट बुकिंगसाठी सुद्धा आपण आजकाल रेड बस वापरतो. पण रेड बसची सुरुवात झाली, रेड बसचा जो संस्थापक आहे, तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला होता आणि तिथे त्याला 4 दिवसाची लागून सुट्टी आली आणि आपण गावी जाऊन यावं या उद्देशाने तो कामावरून निघाला गावी जाण्यासाठी. पण तो जेव्हा बस स्टॉपला पोहोचला किंवा डेपोला पोहोचला, तेव्हा त्याला कळून चुकलं की आपल्या गावी जायला उद्या संध्याकाळपर्यंत बस नाही आहे आणि गावी जायला 1 दिवस पूर्ण लागतो. म्हणजे उद्या संध्याकाळी निघालो तर आपण परवा पोहोचू आणि लगेच आपल्याला माघारी फिरावं लागेल. म्हणून मग त्याने त्या कारणामुळे बस जाणं टाळलं. पण तो विचार करू लागला, की माझ्यासारखे अशा कितीतरी लोकांच्या बस चुकत असतील. मग त्यांचं काय होत असेल? त्यांना ही अडचण भेडसावत असेल का? मग ते काय करत असतील? मग त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली, विचारपूस करायला सुरुवात केली आणि जन्म झाला तो रेड बसचा. की कोणालाही कधीही बस चुकलं म्हणून घरी जाता
येण्यापासून कोणी वंचित राहू नये किंवा त्याची संधी गमावली जाऊ नये आणि घरच्यांबरोबर त्याला अधिक वेळ घालवता यावा म्हणून रेड बस आज एक उपयुक्त असं साधन आहे. ऑब्व्हियसली द फाउंडर्स जे आहेत रेड बसचे त्यांनी त्याच्यामधून एक्झिट घेतलेली आहे. पण तो ट्रिगर होता की माझी बस चुकली, मग अजून किती लोकांची अशी बस चुकली असेल. दॅट वॉज अ ट्रिगर. आपल्या भारतातलं जर बोलायचं झालं तर झेप्टोची कथा सुद्धा गमतीशीर आहे. अनएक्सपेक्टेड अकरन्सेस म्हणजे पॅन्डेमिक आपण घेऊ शकतो किंवा 9/11 किंवा 26 जुलै अशा बऱ्याचशा घटना आहेत ज्या आपल्याला अनपेक्षित असतात. त्याच्यामध्ये आपण चिरडले जातो किंवा आपल्याला एकदम अ, दुःख दुःखद अनुभव येतात, सुखद अनुभव सुद्धा येतात. पण असंच एक अनएक्सपेक्टेड अकरन्स होता जो कोविडचा काळ होता. बऱ्याच लोकांना बऱ्याच नको नको त्या वेदना झाल्या, खूप त्रास झाला. आणि झेप्टोचे जे काही फाउंडर्स आहेत ते सुद्धा अडकून पडलेले पॅन्डेमिक मध्ये. पण पॅन्डेमिकच्या काळात त्यांची एक गोष्ट लक्षात आली की जे काही आपण ग्रोसरीचे आयटम मागवतो, जे काही आपण घरी आयटम्स मागवतो, त्यांना लगेच डिलिव्हरी मिळत नाही. तर कधी-कधी 3-3, 4-4 दिवसानंतर ती डिलिव्हरी पोहोचत होती. आणि मग अशा वेळेला बऱ्याच लोकांची अडचण होत असे. पण त्यांनी एक छोटासा WhatsApp ग्रुप चालू केला, जिथून त्यांनी ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि ऑर्डर डिलिव्हरी करायला सुरुवात केली. तिथून जन्म झाला किराणा कार्ट या कंपनीचा आणि त्या किराणा कार्टचं पुढे रूपांतर झालं ते आज एक झेप्टो भारतातली क्विक कॉमर्स मधली अग्रण्य कंपनी मानली जाते. इनफॅक्ट इट इज वन ऑफ द पायोनियर्स ऑफ क्विक कॉमर्स इन इंडिया. आणि पॅन्डेमिक जर झालं नसतं कदाचित तर झेप्टोही झालं नसतं. तर अनएक्सपेक्टेड अकरन्सेस असे जे काही आहेत त्याच्यामधून सुद्धा एखाद्या स्टार्टअपचा जन्म होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला कधी ना कधी मुंबईतल्या रिक्षावाल्याने नाही किंवा टॅक्सीवाल्याने नाही बोलला असणार आणि आपण तिघांना विचारलं, अरे बाबा येशील का? आणि तो आपल्याला मोठ्या थाटामाटात सांगतो नाही. आणि आपण गाडी कॅब किंवा ऑटो रिक्षा शोधत बसतो. असंच काहीसं झालं उबरचा जो संस्थापक आहे किंवा फाउंडर आहे ट्रॅव्हिस कॅलानिक त्याच्याबरोबर. तो पॅरिसमध्ये एका इव्हेंटला गेलेला. त्या इव्हेंट संपल्यानंतर ते बाहेर पडले आणि घरी जाण्यासाठी म्हणून टॅक्सी शोधत होते. गमतीचा भाग असा की तिकडचे टॅक्सीवाले सुद्धा नाही बोलतात आणि त्यांना बऱ्याच काळासाठी टॅक्सी भेटली नाही. शोधाशोध चालू राहिली आणि तो असंच त्याच्या मित्राला बोलला की अरे एक ना म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे. कदाचित आपण असंच मोबाईलवरून जर टॅक्सी मागवली असती तर म्हणजे आपल्याला कुठे शोधाशोध करावी लागली नसती. जन्म झाला तो उबरचा. एक सिंपल अनएक्सपेक्टेड. पण आपली अपेक्षा असते की आपल्या मनाप्रमाणे गोष्ट व्हावी. पण तशी होत नाही. मग आपण त्याच्यासाठी काय करतो? तर तिथून सुद्धा स्टार्टअपचा जन्म होऊ शकतो. त्याच्यानंतर आजकालची जी तरुण पिढी आहे, पिढी बदलतात, लोकं बदलतात. त्यांचं वागणं, चालणं, बोलणं बदलतं. आणि मग अशा सगळ्या बदलांमधून त्यांच्या जे काही आवडी-निवडी आहेत त्या सुद्धा बदलत राहतात. आणि असाच एक बदलाचं उत्तम उदाहरण म्हणजे Instagram. ज्या तरुण पिढीचं म्हणजे आपण जर अगोदरची पिढी बोललो तर Facebook आणि Orkut वगैरे त्याच्यावर वाढलेली पिढी, त्यांना Facebook आजही नवलाचं वाटतं. पण आजची जी पिढी आहे, त्यांना Instagram, Snapchat, TikTok रील्स किंवा रील्स, शॉर्ट्स याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर हे जे काही सामाजिक बदल होतात, एज वाईज बदल होतात, त्याचं प्रतिबिंब सुद्धा स्टार्टअप्सच्या आयडियामध्ये असू शकतो. नेक्स्ट आहे तो पर्सनल एक्सपिरियन्सेस. पर्सनल एक्सपिरियन्सेस मध्ये नायकीचं एक सुंदर उदाहरण आहे. नायकीचा जो कोण फाउंडर होता, बिल बॉवरमॅन, त्याला त्याच्या खेळाडूंसाठी, ॲथलीटसाठी धावण्यासाठी मनासारखे शूज भेटत नव्हते. बरीच शोधाशोध झाली, पण त्याला काही त्याच्या मनासारखे असलेले शूज जे त्याचे जे ॲथलीट्स आहेत त्यांना उत्तम प्रकारे धावायला मदत करतील, तसे काही मिळत नव्हते. आणि मग त्याने सरतेशेवटी स्वतःवर घेतलं. स्वतः त्याची रिसर्च केली, R&D केली आणि त्यांना धावण्यासाठी योग्य अशा प्रकारचे शूज बनवले आणि नायकीचा जन्म झाला.
पुन्हा एकदा जस्ट सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टी अगदी सिंपल साध्या, जी तुमची माझी किंवा प्रत्येकाची गरज असू शकते, त्या गोष्टीतून एका सुंदर किंवा मोठ्या होत गेलेल्या स्टार्टअप्सचा जन्म झालेला आहे. स्टार्टअप्स चालू करण्यासाठी आपल्याला खूप मोठी गोष्ट, जगावेगळी गोष्ट अशी असणं गरजेचं नाही आहे. वी नीड समथिंग दॅट पीपल आर रिअली व्हेरी पॅशनेट अबाउट. त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे, जो आपण स्टार्टअप जर बनवायचं झालं किंवा स्टार्टअप चालू करायचं झालं, मी कशा प्रकारे एखादं स्टार्टअपची आयडिया शोधू शकतो. तर आपण नेहमी भविष्याचा विचार करतो, राईट? आणि भविष्याचा विचार करतो त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण आपल्या मनात सांगत असतो, की कसं असेल. आता आपण ड्रायव्हरलेस कार विषयी बोलतो. जसं एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो. ड्रायव्हरलेस कार विषयी बोलतो. अजून तरी आल्या नाही ड्रायव्हरलेस कार. पण एक 2-3 दिवसा अगोदरचं जर तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असेल तर टेस्लाने बहुतेक त्यांची पहिली ड्रायव्हरलेस कार बनवलेली आहे. जी आता लॉन्च होईल लवकरच, पण प्रोटोटाइप तयार आहे. मॉडेल त्यांचं तयार आहे. मग आता ती ड्रायव्हरलेस कार जर आली तर काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत, त्याच्याने कुठले प्रॉब्लेम अडीअडचणी येऊ शकतात, तो आपण एक विचार करू शकतो. आज बऱ्याचशा लोकांना रिमोट वर्किंग आहे, घरून काम करायचं आहे. मग त्यांना काय अडीअडचणी येऊ शकतात भविष्यात, त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस निर्माण होऊ शकतात. तर विचार करा की मागची 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, हा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही विचार करतायत. मग हा जर सोडवला तर काय होईल किंवा कसा होईल? भविष्यात लोकांना काय-काय प्रॉब्लेम्स असू शकतात, काय-काय चॅलेंजेस असू शकतात. जसं बिंज वॉचिंग आहे, ॲडिक्शनची सवय होऊ शकते किंवा वर्कहॉलिक ना, स्ट्रेस रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो. तर भविष्याचा विचार करून एखादी गोष्ट बांधा, की भविष्यात कुठल्या गोष्टीची गरज पडू शकते आणि ती गरज आपण कशाप्रकारे पूर्ण करू शकतो. आपण काय करू शकतो ती गरज पूर्ण करण्यासाठी. सो बिल्ड फॉर द फ्युचर. आणि फ्युचरचा अंदाज घेण्यासाठी कदाचित आपल्या अवतीभोवती आपण जर पाहिलं, तर आपल्याला काही गोष्टी दिसतील, की मागची 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, अरे या गोष्टी तशाच तशाच होतायत. मग याच्याबद्दल आपल्याला काही करता येईल का? राइट? सो बिल्ड फॉर द फ्युचर हा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर अजून एक गमतीशीर म्हणजे सॉल्व्ह एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स. आता सॉल्व्ह एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स बेटर म्हणजे काय? जर उदाहरण द्यायचं झालं तर Googleचं घ्या किंवा Appleचं घ्या किंवा Fordचं घ्या. या तिन्ही कंपनींनी ॲक्चुअली काय केलं, तर जे अगोदरचे जे प्रॉडक्ट्स होते किंवा अगोदरचे जे एक्झिस्टिंग सोल्युशन्स होते, त्यांची उत्तम प्रकारे मांडणी केली. Google हा जगातला पहिला सर्च इंजिन नाही आहे. तरीही आज Google जगातला सर्वोत्कृष्ट सर्च इंजिन आहे. याच्याबद्दल कुणाचंही दुमत असणार नाही. आता Googleने काय केलं, तर Googleने जे अगोदरचे सर्च इंजिन होते, त्याच्यामध्ये सर्च केल्यानंतर आपल्याला जी माहिती हवी आहे, ती बरीचशी शोधाशोध करावी लागायची. पण Googleने ती माहिती आपल्याला जी हवी, योग्य ती माहिती एका ठराविक पद्धतीने आपल्यासमोर येईल आणि आपण जितका प्रभावी सर्च करू, तितका प्रभावीरित्या ती आपल्यासमोर मांडली जाईल. म्हणून Googleने असं सर्च इंजिन Googleने बनवलं. iPhone यायच्या अगोदर स्मार्टफोन नव्हते असं नाहीये. किंबहुना बरेचसे स्मार्टफोन होते. Nokiaचा होता. Nokiaचा एन कम्युनिकेटर इज कन्सिडर्ड वन ऑफ द क्लासिक केस ना, जो ऑलमोस्ट लाइक अ छोटा लॅपटॉप होता. अ पोर्टेबल लॅपटॉप किंवा पोर्टेबल डेस्कटॉप. तुम्ही जर उघडलं तर असं डेस्कटॉप सारखी स्क्रीन उघडायची. त्याला चांगला फुल फ्लेज कीपॅड वगैरे होता. तसे Nokiaचे स्मार्टफोन्स होते. अजून Sonyचं स्मार्टफोन होता. असे बरेचसे स्मार्टफोन्स होते. मात्र Appleने iPhone लॉन्च केला आणि Appleने त्या हार्डवेअर बेस्ड स्मार्टफोनमध्ये आणि सॉफ्टवेअर बेस्ड स्मार्टफोनमध्ये काय फरक आहे? आणि त्याच्याने काय लिमिटेशन्स येतात हार्डवेअर बेस्ड स्मार्टफोनमध्ये आणि ते लिमिटेशन्स सॉफ्टवेअरद्वारे कशा पूर्णपणे आपण कमी करू शकतो, त्यांच्यावर मात करू शकतो हे दाखवून दिलं आणि Apple बिकेम अ सुपर स्मार्टफोन जो लोकांना हवा-हवासा वाटला. बरीचशी लोकं iPhoneकडे वळाली. तर जे एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स आहेत, एक्झिस्टिंग चॅलेंजेस आहेत,
त्याचं सुपिरियर किंवा त्याचा अधिक चांगल्या प्रकारचा व्हर्जन बनवता येईल का याच्याकडे पहा. तसंच फॉर्डचंही उदाहरण आहे. फॉर्डमध्ये फॉर्डने जेव्हा ऑटोमोबिल्स लॉन्च केल्या त्यावेळेला गाड्या खूप महाग होत्या. फोर व्हीलर्स खूप महाग होत्या. सामान्य माणसाच्या अवक्या बाहेरच्या होत्या. त्यांना त्या परवडणाऱ्या नव्हत्या. आणि फॉर्डने काय केलं तर असेंब्ली लाईनची इंट्रोडक्शन केलं. आणि त्या असेंब्ली लाईनद्वारा फॉर्डने गाड्या बनवायला सुरुवात केली. गाड्या सामान्य जणांच्या अवक्यात आल्या आणि रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी धावू लागल्या. राईट. सो ऑल ऑफ देम क्रिएटेड बेटर सोल्युशन फॉर एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स. असं नव्हतं की सोल्युशन होतं, पण ते आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काहीतरी चांगलं करू शकतो. आणि एक गोष्ट महत्वात घ्या इथे, खूप महत्वाची आहे, म्हणजे आपला असं ज्या वेळेला करतो ना, आपला एक्सपिरियन्स जो आहे, आपली सोल्युशन जो आहे, तो 10 पटीने तरी चांगला असायला हवा. कारण 1 किंवा 2 पटीने चांगला असला तर जो एक्झिस्टिंग प्लेअर आहे तो सुद्धा तसं करू शकतो. तर कमीत कमी 10 पटीने चांगला सोल्युशन निर्माण करता येईल. त्यात कशा प्रकारे निर्माण करता येईल त्याचा विचार होणं खूप खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे तो महत्वाचा गोष्ट आहे की सॉल्व युअर पर्सनल प्रॉब्लेम्स. आता आपण सॉल्व युअर पर्सनल प्रॉब्लेम्स जेव्हा बोलतो तेव्हा काय, जसं मी नायकीचं सांगितलं पर्सनल प्रॉब्लेम आहे. एक ड्रमस्टिकचा फाउंडर आहे, म्हणजे ड्रमस्टिक्स म्हणजे जे आपण म्युझिकल ऑर्केस्ट्रा वगैरे बघतो त्याच्यासाठी जे स्टिक्स लागतात ड्रम्स वाजवण्यासाठी, ते स्टिक्स असतात, ते एका विशिष्ट प्रकारचे असले पाहिजे. त्याचं फाउंडरचं नाव आता माझ्या लक्षात येत नाही. पण अशी एक कंपनी आहे जिचं जगात 65% मार्केट शेअर आहे ड्रमस्टिक्स मध्ये. आणि त्याचं काय झालं, त्याचा जो फाउंडर आहे त्याला ड्रम्स वाजवताना त्याला हवा तसा आवाज, त्याला हवा तसा संगीताचा साथ मिळत नव्हता. आणि तो बरेचसे प्रयोग करत होता. आणि एक दिवस तो असं जे ड्रमस्टिक्स आहे ते घेऊन जात असताना त्याच्या हातातून त्या निसटल्या आणि जमिनीवर पडल्या. आणि जमिनीवर पडताना त्याला जाणवलं की प्रत्येक काठी जी आहे किंवा ड्रमस्टिक जी आहे ती जमिनीवर पडते तिचा आवाज वेगवेगळा झाला. मग त्याच्या लक्षात आलं की त्यांची डेन्सिटी ही महत्वाची आहे. आणि त्यानुसार त्याने मग ड्रमस्टिक्स बनवायला सुरुवात केल्या. त्याची टेस्टिंग करायला सुरुवात केली. आज ती कंपनी जगातले 65% ड्रमस्टिक ज्या बनतात ते त्या कंपनीकडून येतात. तर त्याचा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा प्रॉब्लेम नव्हता, तर त्याचा स्वतःचा प्रॉब्लेम होता. इव्हन उबरचं जर बघितलं तुम्ही, प्रॉब्लेम स्वतःच होता. मला गाडी नाही भेटली, मी काय करणार? राइट? आणि पर्सनल प्रॉब्लेम हे उत्तम स्टार्टअप आयडियाचा सोर्स आहे. कारण ना, आपण ती चॅलेंज अनुभवलेली आहे. आपण तो प्रसंग अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या मनात जी जिद्द असते, जी ईर्ष्या असते, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची, ती अधिक असते. आणि आपण जास्त कालावधीसाठी त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. नॉर्मली बऱ्याच वेळेला स्टार्टअप फाउंडर्स मध्ये असं होतं, की एक वर्षभरात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, तर ती लोकं सोडून देतात. पण जे खरे स्टार्टअप फाउंडर्स असतात ते 3-3, 4-4 वर्ष त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी घालवतात. राइट? कारण त्यांनी तो पर्सनली अनुभवलेला आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे आपण नॉट एक्झॅक्टली अन एंटरप्रेन्योरशिप बट एंटरप्रेन्योरियल व्हेंचरचं खूप उत्तम असं उदाहरण होईल. ते आहे माझी द माउंटन मॅन. ज्यांनी 22 वर्ष त्याच्या बायकोला मेडिकल हे नाही मिळू शकली, ट्रीटमेंट नाही मिळू शकली. म्हणून मग डोंगरावर घाव करायला सुरुवात केली आणि 22 वर्ष डोंगराशी लढून त्या डोंगरातून रस्ता कोरून काढला. राइट? सॉल्व्ह पर्सनल प्रॉब्लेम्स. आपल्याला जे आपण प्रॉब्लेम अनुभवतो दैनंदिन जीवनात, ते कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. कारण लक्षात ठेवा, पर्सनल प्रॉब्लेम जो मला आहे ना, तो अजून 10 लोकांना असण्याची शक्यता खूप जास्त आहे. सो सॉल्व्ह पर्सनल प्रॉब्लेम्स. इनफॅक्ट एक एडटेक कंपन्या आज बऱ्याचशा आपण बघतो, बायजूस बघतो, वेदांतू बघतो, अपग्रेड बघतो, अनअकॅडमी बघतो. या सगळ्यांची जी काही सुरुवाती जी झाली किंवा एक मेजर इन्फ्लुएन्शियल फॅक्टर असं बोलता येईल, वॉज खान अकॅडमी. खान अकॅडमीचा फाउंडर सलमान खान आहे. आपला फिल्म स्टार नाही, तर दुसरा सलमान खान आहे. त्याच्या भाच्याला, त्याच्या पुतण्याला गणित जमत नव्हतं.
आणि त्याला गणित समजावं म्हणून त्याने त्याला शिकवणी घ्यायला सुरुवात केली त्याची. त्याला असं कळून चुकलं की त्याचा गणितात बराचसा फरक पडला. मग बाकीची लोक त्याच्याकडे सांगायला यायला लागली की अरे आमच्यासाठी पण कर, आमच्या मुलांना पण शिकव. आणि मग तो बोला अरे मी सगळ्या मुलांना शिकवायला लागलो तर कसं होणार. मग त्याने ते कसे सॉल्व्ह करायचे, गणित कसं सोप्यारित्या समजून घ्यायचं, शिकून घ्यायचं, त्याच्यासाठी युट्यूबवरती व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले आणि खान अकॅडमीचा जन्म झाला. तर त्याचा पर्सनल प्रॉब्लेम होता की माझ्या पुतण्याला मॅथ जमत नाहीये, मी त्याला शिकवतो, कशा प्रकारे शिकवता येईल प्रभावीरित्या. आणि तिथून खान अकॅडमीचा जन्म झाला. एक सुंदर प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात जे येतात आणि स्टार्टअप आयडियासाठी खूप उपयुक्त अशी कल्पना आहे, इज कीप अ नोटबुक. ना आपल्याला जे प्रॉब्लेम जाणवतात, अडीअडचणी जाणवतात, त्याची नोंद करत चला, नोंद करत चला. कधी ना कधी ती वही उघडून पाहत जा, त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकेल की अरे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, मी काय करायला हवं त्याच्यासाठी. कधीतरी बसून ती वही उघडून बघा, त्याच्यातल्या प्रॉब्लेमसाठी काही करता येईल का, कशा प्रकारे करता येईल तो विचार करा. अँड यू विल हॅव अ स्टार्टअप आयडिया. त्याच्यानंतर जे आहे ही वाय कॉम्बिनेटरची सूची आहे, की तुम्हाला जर आयडियाज जनरेट करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता ना. मग थिंक ऑफ थिंग्स यू पर्सनली विश एक्झिस्टेड. आता याचं म्हणजे काय आहे, की आपण एखादं खेळलं घेतो, आपण एखादी वस्तू खातो किंवा आपण एखाद्या ठिकाणी राहायला जातो, तेव्हा आपण बऱ्याच वेळा विचार करतो अरे हा जो हॉल आहे तो असा नको असायला हवा होता, हा जो झुला आहे तो इथे नको तिथे असायला हवा होता, हे जे रूम आहे ना त्याची फेसिंग सूर्याकडे असायला हवी, असं आपण बऱ्याच वेळा विचार करतो. किंवा एखादं पिक्चर बघतो आपण, त्याच्यामध्ये बघितल्यानंतर अरे ही स्टोरी जर अशी असती तर अजून मजा आली असती, ते हिरोने तसं नसतं केलं तर अजून. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या मनात सुद्धा आपण एखादी गोष्ट चांगली कशी करू शकतो किंवा आपल्याकडून चांगली कशी होऊ शकते याचा विचार करतो, राईट. सो थिंक ऑफ थिंग्स दॅट यू विश पर्सनली एक्झिस्टेड म्हणजे हेच, की मला वाटतं ही गोष्ट अशा प्रकारे अधिक चांगली होऊ शकते. म्हणजे जसं कस्टमर केअर ना, जस्ट डायलचं जर तुम्ही अनुभवलेलं असेल, त्यांना कॉल केला तर तिसऱ्या रिंग पर्यंत ते फोन उचलतात. मग माझी इच्छा आहे की 50 वेळा रिंग वाजायच्या अगोदर ना, तिसऱ्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिंग पर्यंत कोणीतरी माझा कॉल उचलायला हवा. फॅन्टास्टिक थिंग, मेक्स लॉट ऑफ चेंजेस, राईट. सो थिंक ऑफ थिंग्स यू पर्सनली विश एक्झिस्टेड. नंतर तुमची जी काही टीम आहे किंवा तुम्ही स्वतः कुठल्या गोष्टीमध्ये हुशार आहात, एक्सपर्ट आहात, तुमची काय बोलतात, यू हॅव द मास्टरी ओव्हर अ पर्टिक्युलर डिसिप्लिन. तुम्ही गणितात चांगले आहात, तुम्ही स्टॅट्समध्ये चांगले आहात, तुम्ही आर्ट्समध्ये चांगले आहात, तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये चांगले आहात, तुम्ही कोडिंगमध्ये चांगले आहात, तुम्ही आर्किटेक्टमध्ये चांगले आहात, तुम्ही इंटिरियर्समध्ये चांगले आहात, राईट. कुठे काही असं ते तुमची जी एक्सपर्टीज आहे, तुमच्या टीमची जी एक्सपर्टीज आहे ती जाणून घ्या, ती समजून घ्या आणि त्यानुसार एखादी आयडिया शोधून त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. To think about this. We are all experts, right? So you can start thinking about those problems and challenges and see, अरे हा मी हे अशा प्रकारे करू शकतो, राईट. देन दुसरी महत्वाची गोष्ट, लुक फॉर थिंग्स दॅट हॅव चेंज रिसेंटली इन द वर्ल्ड अँड माइट हॅव क्रिएटेड अ न्यू अपॉर्च्युनिटी. आता हा मुद्दा थोडासा पुढे पण येईल दुसरा, राईट. काहीतरी बदललेलं आहे, जसं मोबाईल आले आपल्या आयुष्यात, राईट. मोबाईल आले, मग मोबाईलमुळे इंटरनेट आला. इंटरनेट आला, इंटरनेटच्या जोडीने ब्राउझिंग आले, ब्राउझिंगच्या जोडीने ऍप्स आले, राईट. सो लुक एट थिंग्स दॅट हॅव चेंज. आपल्या आजूला बाजूला अवतीभोवती काय चेंज झालेला आहे. आता इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत ते आलेले आहेत. मग आपण चार्जिंग पॉइंट स्टार्ट करू शकतो का. आपण इलेक्ट्रिक गाड्यांचं मेंटेनन्स किंवा त्यांचे स्पेअर पार्ट्स विक्रीचं दुकान काहीतरी चालू करू शकतो का. सो लुक एट द थिंग्स दॅट हॅव चेंज रिसेंटली अँड हॅव क्रिएटेड अ न्यू opportunity that is there. नंतर मग लुक फॉर कंपनीज दॅट हॅव बीन सक्सेसफुल रिसेंटली अँड लुक फॉर न्यू व्हेरायंट्स ऑफ देम. या गोष्टीमध्ये इंडियनचा हात कोणी पकडू शकत नाही. युएस मध्ये अमेझॉन आहे, आपल्याकडे फ्लिपकार्ट आहे. युएस मध्ये उबर आहे, आपल्याकडे ओला आहे. युएस मध्ये एअरबीएनबी आहे, आपल्याकडे ओयो आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तिन्ही कंपन्यास म्हणजे ओला, ओयो आणि फ्लिपकार्ट,
हे यशस्वी झालेल्या कंपन्यांचं एक व्हरायंट आहेत. म्हणजे त्यांनी जे बनवलेलं त्यांच्या इकडची आयडिया घेऊन आपल्या भारतात कसं होईल, ते कसं शक्य होईल, कशा प्रकारे करता येईल, त्याचं केलेलं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आज महत्वाची बाब म्हणजे तिन्ही गोष्टी भारतात खूप यशस्वी झालेल्या आहेत. राईट. ज्या दुसऱ्या इतर ठिकाणी काहीतरी आयडिया सक्सेसफुल झालेल्या आहेत, ते आयडियाज घेऊन आपण आपल्याकडे त्याचं भारतीयकरण कसं करू शकतो. जसं गोली आणि जम्बो किंग हे सुद्धा जे जे फ्रँचायझी मॉडेल आहे मॅकडॉनल्ड, सबवेचं वगैरे, तर चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. राईट. सो लुक फॉर कंपनीज दॅट हॅव बीन सक्सेसफुल, आणि त्यांचं अनुकरण आपण आपल्याकडे आपल्या पद्धतीने कसं करू शकतो त्याचा विचार करा. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे टॉक टू पीपल अँड आस्क द प्रॉब्लेम्स दे हॅव. जो ऑफिसमध्ये रोज बसून अकाउंटिंग करतो, जो कोडिंग करतो, जो ऑफिसला रोज ट्रॅव्हल करतो, जो ऑफिसचे प्रेझेंटेशन असतात, असे बरेचसे भन्नाट प्रॉब्लेम्स आहेत. अशा लोकांबरोबर बोला. त्यांना विचारा की तुमचे 3 किंवा 4 महत्वाचे प्रॉब्लेम्स कुठले आहेत, का आहेत, आणि ते सोडवले तर तुम्हाला काय फरक पडतो. Speak to people. You will get to find some or the other problems from people, right? This is what Y Combinator shares with its teams that are there, आणि त्यांचे जे काही इन्क्युबेशन करतात ते फाउंडर्स त्यांच्याशी त्या गोष्टी शेअर केलेल्या जातात. ते वाय कॉम्बिनेटर मधून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते लिव्हरेज एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स. मी जसं अगोदर बोललो की जी एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला कशा प्रकारे वापरता येईल. लिव्हरेज एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स. तसं शॉपिफाय आहे. आता शॉपिफाय काय आहे, तर बऱ्याचशा कंपनीज होती सोशल मीडिया किंवा सॅस मॉडेलवरती ऑपरेट करणाऱ्या. आता शॉपिफाय काय करतं, जे छोटे उद्योजक आहेत किंवा स्टोर्स आहेत किंवा कंपन्याज आहेत, त्यांना ऑनलाईन त्यांची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कशा प्रकारे घेऊन जाता येईल ते घेऊन जाण्यासाठी शॉपिफाय मदत करतं. म्हणजे प्लॅटफॉर्म ऑलरेडी आहेत, पण त्यांच्यावरती त्यांनी त्यांचं ई कॉमर्स शॉप कसं सेटअप करायचं त्याची मदत करतात ते त्यांना. दुसरं जे आहे गुगलचं गुगल प्ले आहे, ऍपलचा ऍपल स्टोअर आहे. याच्यामध्ये आपण आपले स्वतःचे ऍप्स टाकू शकतो. मग ते ऍप्स दुसऱ्यांसाठी कशा प्रकारे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. आज आपण बघितलं तर बरेचसे हजारो म्हणजे लाखो करोडोंच्या संख्येने ऍप्स आहेत, आणि बरेचसे नवीन ऍप्स बनवले जात आहेत. बरेचसे नवीन ऍप्स रेप्लिकेट केले जात आहेत. या सगळ्या गोष्टी का शक्य झाल्या, तर आपल्याकडे गुगल प्ले किंवा ऍपल स्टोअर सारखे प्लॅटफॉर्म आहेत. अमेझॉन सारखा प्लॅटफॉर्म आहे. अमेझॉन वरती शॉप कसं ओपन करायचं किंवा रजिस्टर करून कशा प्रकारे आपण विक्री करू शकतो ते सांगणं सुद्धा एक व्यवसाय असू शकतो. राईट. सो लिव्हरेज एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स दॅट आर देअर. त्याच्यानंतर लुक फॉर रेपिटेटिव्ह आयडियाज. कॅलेंडली हे एक सुंदर उदाहरण आहे. जे आपण शेड्युलिंग करायचं झालं तर कॅलेंडली हा ऍप आहे, ज्याच्या थ्रू आपण मीटिंग अपॉइंटमेंट्स वगैरे शेड्यूल करू शकतो. सारखं सारखं 50 वेळाला हे नाही करायचं आपल्याला. आपण तो ऍप मध्ये इन्फॉर्मेशन फीड करून तो दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करू शकतो, आणि तो दुसऱ्या व्यक्ती त्याला हवं त्यानुसार त्याच्यामध्ये स्लॉट बुक करू शकतो. राईट. ऑटोमेट केलेला आहे. झॅपियर आहे, नोशन आहे. ह्या बऱ्याचशा अजून काही कंपनीज आहेत ज्या ऑटोमेशन वरती फोकस करतायत. हे आपल्याला एखाद वेळी 50 वेळ सारखी सारखी तीच तीच करावी लागणारी ऍक्टिव्हिटी न करायला लागून आपण आपल्या मुख्य व कोर कामावर फोकस कशा प्रकारे करता येईल, तर त्याच्यासाठी ऑटोमेशन हा एक खूप सुंदर पर्याय आहे. तर जे रिपिटेटिव्ह टास्क आहेत ते आपल्याला ऑटोमेट करता येतील का, त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्याविषयी विचार करा. त्याच्यानंतर जे आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रियाम ऑफ ऍडजस्टंट पॉसिबिलिटी. घाबरून जाण्यासारखं काही नाहीये, पण टर्मिनॉलॉजी तशी आहे ती. पण काय आहे ना, की ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी संलग्न बाकीच्या इतर गोष्टी आहेत. म्हणजे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा जन्म झाला. राईट. कॉम्प्युटरच्या नंतर इंटरनेट आलं. आता इंटरनेटमुळे लोकांच्या घराघरात पोहोचणं शक्य झालं. मग त्याच्या थ्रू अमेझॉन आला, त्याच्यामुळे गुगल आला, त्याच्यामुळे ईबे आला. राईट. असे फ्लिपकार्ट, असे बरेचसे असंख्य आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी एखादी
इंट्रोड्यूस होते, त्या टेक्नॉलॉजीच्या अवतीभोवती बाकीची 50 गोष्टी सुद्धा येतात. कारण त्या टेक्नॉलॉजीचा एक इकोसिस्टम असतो. तो इकोसिस्टम जर आपण समजून घेतला, तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काही करता येईल का? राइट? सो दॅट इज ऍडजस्टंट पॉसिबिलिटी. जो व्यवसाय आहे, मोबाईल फोन्समध्ये ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऑपरेटिंग सिस्टमला ऍप्स लागतात. ऍप्स आपण बनवू शकतो का? ऍडजस्टंट पॉसिबिलिटी. जो काही मुख्य हे आहे त्याला पकडून किंवा अनुसरून अजून काय काय करता येईल. जसं एअरक्राफ्ट आहे ना, अजून म्हणजे जर सांगायचं झालं तर एअरलाईन्स आहेत. एअरलाईन्समध्ये पॅसेंजर्सना ऑनबोर्ड आपल्याला एंटरटेनमेंट असतं. मग त्याच्यामध्ये म्युझिक किंवा बाकीच्या गोष्टी काही जाऊ शकतात, मूव्हीज जाऊ शकतात, राईट? सो देर आर मेनी ऑप्शन्स, मेनी वेज दॅट आर देअर. आता हे एवढं सगळं जर करायचं नसेल तर सिंपल गोष्ट आहे, जसं मी सांगितलं नोटबुकची आयडिया जी सांगितली, की असे कुठले प्रॉब्लेम आहेत जे लोक रोज अनुभवतात, रोज त्यांच्या पदरी येतात किंवा त्यांचं त्यांच्या आयुष्यात ते अनुभव घेत असतात. असे व्हॉट आर द टॉप 5 प्रॉब्लेम्स विच पीपल आर फेसिंग डेली? किंवा तुम्ही स्वतः असे कुठले 5 प्रॉब्लेम आहेत ते अनुभवतात? So think about those things and see what you can do about those 5 problems that are there. किंवा आपल्याला असं एखादा एक समस्या असते किंवा प्रॉब्लेम असतो जो आपल्याला नेहमी भेडसावत असतो. अरे याचं काहीतरी करायला पाहिजे. परत फिरून फिरून 4 दिवसांनी तोच प्रॉब्लेम. अरे काय एकदाचा काहीतरी सोक्षामोक्ष लागला ना, बरा होईल. व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. कसा लावू शकता तो सोक्षामोक्ष? तो जर लावला तर कदाचित अजून 5 लोकांना सुद्धा तोच सिमिलर प्रॉब्लेम असू शकतो. त्यांना तुम्ही मदत करू शकता. सो व्हिच इस द प्रॉब्लेम दॅट हॅज बीन हॉन्टिंग यू डेली अँड यू कीप थिंकिंग अबाउट की अरे याचं काहीतरी झालं ना, तर खूप चांगलं होईल. आणि सगळ्यात हे सगळ्या आयडियाज जनरेट करायचं झालं प्रॉब्लेम, राइट? हे आयडियाज आपण कशा प्रकारे जनरेट करू शकतो त्याच्याविषयी झालं. पण आयडिया जनरेट झाल्यानंतर सुद्धा काही महत्वाचे प्रश्न विचारणं गरजेचे आहेत. त्याच्यातले काही प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. म्हणजे मी जो काही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलेला आहे, तो खरोखरच प्रॉब्लेम आहे का? लोकांना खरोखरच ती अडचण आहे का? मला वाटतं ती अडचण आहे. मला आणि तुम्हाला वाटून अडचण आहे असं काहीच फरक पडत नाही. तो लोकांना जे कस्टमर्स असणार आहेत, जे तो प्रॉब्लेमचं प्रॉडक्ट किंवा सोल्युशन वापरणार आहेत, त्या लोकांना खरोखर तो प्रॉब्लेम आहे का? हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी 4 लोकांशी बोलणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट आहे, की जर त्यांना प्रॉब्लेम आहे, तर मग अजूनपर्यंत कोणी का नाही केलं? राइट? कारण जर प्रॉब्लेम आहे, तर कोण ना कोण कधी ना कधी काही ना काहीतरी त्यांनी अटेम्प्ट केलेला असणार. मग तो का केला किंवा का केला नाही? आणि तो यशस्वी झाला का किंवा यशस्वी नाही झाला का? हा प्रश्न विचारणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर नुसतीच आयडिया घेऊन बसू नका, तर त्याच्यावरती विचारा आणि जर काम करावं असं वाटत असेल, तर हा प्रश्न सुद्धा विचारा, की याच्यावर अगोदर कोणी का काम केलं नाही? का ते खूप खर्चिक आहे किंवा ते सोडवता येण्यासारखं नाही आहे, की आणखी दुसरं काही कारण आहे? किंवा लोकांना वाटतं हे नसलं सॉल्व्ह झालं तरी काहीच नाही प्रॉब्लेम. या गोष्टी असू शकतात, राइट? त्याच्यानंतर तुम्ही जो प्रॉब्लेम आहे त्याचं व्हॅलिडेशन केलेलं आहे का? म्हणजे त्याचं सोल्युशन घेऊन लोकांना ते दिलेलं आहे का? राइट? की बाबा हे बघ तुझा तो प्रॉब्लेम होता ना अकाउंटिंगचा, मी हा सॉफ्टवेअर बनवलेला आहे. बघ तुझं अकाउंटिंग बरोबर त्याच्याने साधं सरळ सोपं होतं का? किंवा तुमचे ॲपमध्ये हा प्रॉब्लेम येत होता काय? ठीक आहे, मी हा पॅच बनवलेला आहे. हा तुम्ही तुमच्या ॲपमध्ये इन्स्टॉल केला ना, की मग कदाचित तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही येणार. ट्रायल करून बघा ना, राइट? त्यांनी ट्राय केला. हा होतो, नाही होतंय. नाही, मी फक्त विचार केला, मग ते असं होणार, तसं होणार. नाही, दॅट इज नॉट व्हॅलिडेशन. आपण बनवलेली गोष्ट आपण दुसऱ्याला देऊन, त्याला वापरायला सांगून, त्याला खरोखरच तसं होतंय, नाही होतंय, हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी एम-व्ही-पी करून एक अत्यंत सुंदर टूल आहे. त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलू. राइट? सो दॅट इज देअर. तुम्ही किंवा तुमच्याबरोबर जी लोकं काम करणार आहेत किंवा तुमचे जे को-फाउंडर्स असणार आहेत, तुमच्याबरोबर जे तुमचे जोडीदार असणार आहेत, त्यांना त्या प्रॉब्लेम विषयी खरोखर कळवळा आहे. मी जसं बोललो ना पर्सनल प्रॉब्लेम्स असलं ना, तर एक जिद्द आणि ईर्ष्या वेगळी असते. कारण आपण अनुभवलेला आहे. आपण त्याच्यामधून गेलेलो आहोत. आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण आपल्या परीने भरपूर प्रयत्न करतो. तर तसा तो प्रॉब्लेम आहे का?
आणि मग असेल तर त्याच्यासाठी पुरेसं असं मार्केट आहे का? आपण आपला वेळ खर्ची घालणार, एनर्जी खर्ची घालणार, राईट? मग त्याच्यावर सोल्युशन बनवणार, पण त्याच्यासाठी मार्केटच नाही. मग त्याच्यावर काम करून आपण काय कमवलं किंवा काय फायदा झाला? आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या सगळ्या गोष्टी करताना जे काही गडबड होणार आहे, जे काही धांदळ उडणार आहे, जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत, जे काही चॅलेंजेस येणार आहेत, ते फेस करण्यासाठी ॲज अ स्टार्टअप फाउंडर म्हणून तुम्ही किंवा आपण तयार आहोत का? हा प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं आहे. तर हे झालं जे स्टार्टअप आयडियाज आहेत, ते कशा, कुठे आपल्याला भेटू शकतात, आपल्याला मिळू शकतात, आपल्या दैनंदिन जीवनातून, आपल्या अनुभवातून, आपल्या प्रॉब्लेम्स मधून, आपल्याला येणाऱ्या चॅलेंजेस मधून, या सगळ्या गोष्टींचा उगम एक सक्सेसफुल किंवा एक उगम किंवा एक कल्मिनेशन इन अ सक्सेसफुल स्टार्टअप होऊ शकतो. प्रश्न आहे, आपण त्या प्रॉब्लेम्सकडे, त्या आयडियाकडे तितक्या गांभीर्याने पाहतोय का? आर वी रिअली लुकिंग ॲट द रिअल प्रॉब्लेम्स अँड वर्किंग टू सॉल्व्ह दोज प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, राईट? सो थँक यू फॉर जॉईनिंग टुडे. आणि तुम्ही जर ऑनलाईन बघत असाल, तुम्ही इथे पाहिलेलं आहे. नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला ऑनलाईन पाहता येईल. सो थँक्स फॉर जॉईनिंग टुडे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क.